तापत्या उन्हाळ्यात अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना रक्ताची कमतरता भासत असते। तसेच आता वाढत असलेल्या कोरोना रुग्णांना प्लाझ्मा देत असतानाही रक्ताची उणीव निर्माण होत आहे। याकरिता शहरात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले स्वर्गीय सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आझाद हिंद मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। रक्तदान शिबिर 1 मे ला सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असून यात अनेक तरुणांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आझाद हिंद मंडळाचे पदाधिकारी तसेच माजी महापौर विलास इंगोले यांनी केले आहे। याबाबत पत्रकार परिषद घेऊन रक्तदान शिबिराची माहिती देण्यात आली। पत्रकार परिषदेला मंडळाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। स्वर्गीय सोमेश्वर भाऊ पुसतकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 1 मे 2021 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन म्हणजे आताची जी परिस्थिती आहे कोविड-19ची राज्यभर भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या दृष्टीने आपल्या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये महेंद्रभाऊ भुतडा जे रक्तदान समितीचं गेल्या अनेक वर्षापासून अमरावतीमध्ये काम करतात, त्यांच्या परिश्रमामुळं अमरावती शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा नसला तरी कोविड रुग्णांना प्लाझ्म्याची आवश्यकता पडते, म्हणून रक्तदानाची गरज आहे। आणि त्या दृष्टीनं आझाद हिंद मंडळाच्या वतीनं स्वर्गीय हरिभाऊ कलोती स्मारकामध्ये सकाळी 9 पासून तर 2 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। सर्व तरुणांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्यावा अशी सगळ्या तरुणांना नम्र विनंती करतो। मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून गेल्या अनेक वर्षापासून 40 ते 42 वेळा मी स्वतः रक्तदान केलेलं आहे। माझा स्वतःचा ग्रुप ए पॉझिटिव्ह आहे आणि अनेक तरुणांनी 1 मेला रक्तदान करावं अशी सर्व मंडळातल्या आणि मंडळाच्या हितचिंतक तरुणांना सगळ्यांना विनंती आहे की आपण रक्तदान करावं, ही नम्र विनंती। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।